अकोले तालुक्यातील मन्नाळे येथील शेतकरी भैरवनाथ जाधव हे कर्जमाफीसाठी गेल्या 6 दिवसांपासून कोरड्या विहिरीमध्ये बसून उपोषण करत आहेत। उपोषणकर्त्या शेतकऱ्याला सर्व राजकीय पक्ष आणि संघटनेनं पाठिंबा दिला आहे। अकोले तालुक्यामध्ये कोल्हार-घोटी महामार्गावर रास्ता रोको करत काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला आणि त्यानंतर शेतकरी आणि राजकीय नेत्यांनी अकोले तहसील कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी केली। मराठा महासंघाच्या नेत्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन उद्या 11 वाजेपर्यंत जाधव यांचा उपोषण सुटले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू असा धडक इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला। महाराष्ट्राचं ते पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं या सरकारला काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे। वास्तविक पाहता एक शेतकरी 5 दिवस झाले उपोषण करतोय। ही महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा भासणारी विहिरीत उपोषण करतोय आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा भासणारी गोष्ट आहे। हे शेतकऱ्याचं राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये जर शेतकरी 5 दिवस जाऊन विहिरीत बसतो तरी तहसीलदार, जिल्हाधिकारी, या भागाचे पालकमंत्री यांनी कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही। आणि का दखल घेतली नाही? कारण त्यांना त्या शेतकऱ्याचं काही घेणं देणं राहिलेलं नाही। उद्या जर त्यांनी विहिरीत विष पासन केलं तर पूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे। त्यामुळे शेतकरी मराठा महासंघ आणि मराठा महासंघाच्या वतीनं नगरचे जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर आणि यार ऑफिस नगर जे निबंधक, सहाय्यक निबंधक याच्या जर उद्या 11 वाजेपर्यंत त्याचं उपोषण सोडलं नाही, त्याचं कर्ज माफ नाही झालं तर उद्या दुपारी आम्ही त्या कार्यालयामध्ये टाळं ठोकून बंद करून टाकू। मराठा महासंघाची अशी भूमिका राज्याच्या मराठा महासंघाची घेतलेली आहे। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले।